सुविधा उपलब्ध आहेत, जसे लायब्ररीमध्ये मुबलक पुस्तके उपलब्ध आहेत. रीडिंग मटेरियल जे आहे तर ते ऑनलाईन अवेलेबल करून दिलेले आहे. मुलांचे इंग्लिश कम्युनिकेशन डेव्हलप करण्यासाठी इंग्लिश लँग्वेज लॅब मोफत मुलांना उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच अपग्रेडेड कॉम्प्युटर लॅब आहे, सायन्स लॅब आहे, त्यामध्ये केमिस्ट्री लॅब, फिजिक्स लॅब, बायोलॉजी लॅब आहे, रोबोटिक्स लॅब आहे. स्पोर्ट्ससाठी मुलांना प्रशस्त क्रीडांगण अवेलेबल करून दिलेले आहे. प्लेसमेंटसाठी प्लेसमेंट सेल बरोबर असोसिएशन केलेले आहे. आज आमचे अनेक विद्यार्थी IT कंपन्यांमध्ये देशात परदेशात चांगल्या पॅकेजवरती काम करतात. नमस्कार. आपला पाल्य 12वी पास झाला, आता पुढे काय असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. परंतु कोणताही निर्णय घेण्याआधी चौकस दृष्टिकोनातून विचार करा. आपल्या पाल्याला फक्त शिक्षणच महत्त्वाचं आहे का? तर नाही, शिक्षणाबरोबरच त्याचा सर्वांगीण विकास होणे देखील तितकेच गरजेचे आहे. आणि यालाच महत्त्व देऊन आमचे महाविद्यालय हिरवं एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ CSIT दरवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. विद्यार्थ्यांची अभ्यासातील एकाग्रता वाढावी याकरिता योग, मेडिटेशन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील चित्रकला, गायन, नृत्य, अभिनय यासारख्या कलागुणांना वाव देण्याकरिता महाविद्यालयातर्फे दरवर्षी वार्षिक उपक्रम तरंग याचे आयोजन केले जाते. तसेच आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी हा फक्त महाविद्यालयापुरता मर्यादित न राहता त्यांनी ह्या स्पर्धात्मक जगात स्वतःला सिद्ध करता यावे याकरिता महाविद्यालयातर्फे आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रम इंद्रधनुषचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे खेळ जसे बुद्धिबळ, कॅरम, प्रश्नमंजुषा स्पर्धा, तसेच विद्यार्थिनींचे छंद जोपासणारे मेहंदी, रांगोळी यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर त्याला त्याचे मत स्पष्ट व परखडपणे आत्मविश्वासाने मांडता यावे याकरिता महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा व विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. आताच्या जगात जागतिक पातळीवर होणारी महिलांची प्रगती व महिला सक्षमीकरण यांना ध्यानात घेऊन महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींकरता विविध विषयांवर मार्गदर्शनपर तज्ज्ञांचे लेक्चर्स आयोजित केले जातात. तसेच त्यांच्या स्वयंसंरक्षणासाठी स्वयंसंरक्षण कार्यशाळेचेही आयोजन केले जाते. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना BSc हा एक पर्याय आहे. BSc मध्ये 2 भाग आहेत, BSc जनरल आणि BSc ऑनर्स. BSc जनरलमध्ये 3 ग्रुप्स आहेत, PCB, PCM आणि CBZ. PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, PCM फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि CBZ केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी. BSc हा 3 वर्षाचा कोर्स आहे. पहिल्या वर्षाला 3 विषय असतात, दुसऱ्या आणि तिसऱ्या विषयाला 2 विषय असतात. BSc साठी एंट्रन्स एक्झाम नसते. म्हणूनच आपल्या जवळ असलेल्या हिरवळ शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात आपण ॲडमिशन करू शकता. BSc नंतर MSc करू शकता. MSc साठी एंट्रन्स एक्झाम असते. त्याची पूर्वतयारी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला असतानाच करायची असते, कारण त्याच बेसवर तुम्हाला MSc ची एंट्रन्स एक्झाम असते. तसेच BSc नंतर तुम्ही MBA करू शकता. MBA साठी IIT, NCAP सारख्या एंट्रन्स एक्झाम आहेत. BSc नंतर जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही BSc मध्ये ज्या विषयावर स्पेशलायझेशन आहे त्या विषयावर जॉब करू शकता, टीचिंग करू शकता. BSc फिजिक्स आणि BSc केमिस्ट्री असेल तर तुम्हाला लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करता येते. मेडिकल रिसर्च सेंटरमध्येही तुम्हाला काम करण्याची उत्तम संधी आहे. तसेच महाडजवळ असलेल्या MIDC मध्ये अनेक औद्योगिक कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्येही काम करण्याची उत्तम संधी आहे. युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड 3 वर्षाचे BSc IT आणि BSc कम्प्युटर सायन्स हे डिग्री कोर्सेस अवेलेबल आहेत. यासाठी पात्रता 12वी पास, मॅथ्स विषय कंपल्सरी, ओपन कॅटेगरी 45%, रिझर्व्ह कॅटेगरी 40% आणि 10वी नंतर ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला BSc ITला ॲडमिशन घेता येते. आता प्रश्न असेल की BSc IT किंवा BSc कम्प्युटर सायन्स हा विषय का निवडावा? तर हा विषय निवडल्यानंतर तुम्ही IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, डेटाबेस डेव्हलपर, सिस्टीम ॲनालिस्ट, नेटवर्क ॲनालिस्ट या पोस्टवर जॉब मिळवू शकता. आणि आज BE करून 4 वर्ष केल्यानंतर जो स्कोप तुम्हाला मिळतो तोच स्कोप तुम्हाला BSc IT आणि कम्प्युटर सायन्स केल्यानंतर मिळतो. यासाठी आपल्या कॉलेजमध्ये
कम्प्युटरची सुसज्ज अशी भव्य लॅब आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत आणि BSc IT आणि कम्प्युटर सायन्स हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन MBA IT, MSc IT, MSc कम्प्युटर सायन्स आणि MCA या विषयात करू शकता. Hillbrow Education Trust, College of CSIT, has started BMS course, Bachelor of Management Studies. This course is 3-year course which is certified by a University of Mumbai. For the student, those students of any stream who are past 12 can apply for the same. BMS, this is what exactly? It's a one kind of job-oriented management course which can be started. By this course, a student can learn many things. Like it's a one kind of starting of your career. By this way, you can start, you can choose whatever industry you want by your selection. Use a statistical way to solve in available resources. We are providing in our college a fully equipped classroom, computer labs, language labs, and training programs, online lectures, video lecture, seminar of student, and we will make them a prompt with this BMS course. Here to give information about BCom degree course that we are running in our college. BCom stands for Bachelor of Commerce. It is an undergraduate semester-based degree course of Mumbai University. It has total 6 semesters. In each semester, we are teaching 7 subjects, 1 core subject and 6 elective subjects. 1 course is compulsory subject and elective subject we are choosing according to the interest of our students and according to the scope for this subject in futures. Who can apply for this course? The students, those who have completed HSC certificate, that is higher secondary school certificate, can apply for this course. Now, one more question might be coming in your mind. What to do after BCom? So there are 2 options in front of you. If you want to do job, then as soon as completing this course, you can apply for accountant or administrative course in office, in bank, in companies. If you want to do higher education, there are several courses are available to you like MMS, Master in Management Study, MBA, Master in Business Administration. It is PG courses. The specialty of this course is that by identifying your interest area, you can do specialization either in finance, HR, marketing, IT or OR. As soon as you complete this course, you can apply for the manager post in multinational company in India or in abroad. Next option is C, that is Chartered Accountant. It is again 3 years course. As soon as you complete this course, you can apply job in audit firm, banking, insurance, financial institution, or you can start your own CA firm also. If you are choosing BCom as your career, it is very smart decision because BCom is traditional course and it is route for many PG and certificate courses. And to give this thorough knowledge to our students in our college, we are following various teaching methodology along with the traditional methodology like PPT lecture, video lecture, peer learning. Trust has started NSS unit and DLL Department of Lifelong Learning and Extension unit for the students here for improving the social activities among the students. The purpose of this NSS and DLL is to improve the quality of students in education as well as society work. The students should know how the society life should be in their life, so that our Kishore Bhai Dharia has started NSS unit and DLL unit which is affiliated by the Mumbai University. The students students goes for 7 days camp in NSS. There they live their own life, work their own ways, and the benefit of that NSS and DLL, students get 10 marks grace marks for the exam. In that case also students can get extra benefits in government services, that is civil services. The students get priority in their jobs in the futures. So that this NSS and DLL is most impact on the students' life to develop their career.
every year our college organize a industry visit like Silvassa, Mumbai, Pune, Bombay Stock Exchange, etc. After this BMS course, you can go for the post-graduation courses like MBA, MMS and PGDM. Later on, you can do an internship in marketing management, in HR management and as well as accountancy and finance. Study tour at Bombay Stock Exchange. International Yoga Day at HET. Jalashakti workshop to encourage water conservation. Nature's Club crop transplantation activity. Career counseling to guide our students to a better tomorrow. Intercollegiate volleyball tournaments held to encourage sports. Zumba fitness program. Convocation ceremony held in 2019. The annual program Tarang. Intercollegiate Indradhanush, host of events organized by HET. Makeup and hairstyle workshop by the WDC. And self-defense training. जेणेकरून विद्यार्थ्यांना कळावं की एखादा नवीन इव्हेंट जर आपल्याला मॅनेज करायचा झाला किंवा ऑर्गनाईज करायचा झाला तर त्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारे तो मॅनेज केला पाहिजे. मग त्याच्या सुरुवात आपण फायनान्सपासून अगदी शेवट त्याचा एंड होईपर्यंत म्हणजे कोणती प्रोसिजर त्यात इन्व्हॉल्व असते प्रत्येक इव्हेंटमध्ये. कॉलेजमध्ये स्टुडंट काउन्सिल जी तयार केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक क्लासमधून एक गर्ल CR आणि एक बॉय CR असे आपण सिलेक्ट केलेले असतात आणि त्या CRमधून एक आपण GS जनरल सेक्रेटरी आणि एक जॉईंट सेक्रेटरी असे निवडतो. हे स्टुडंट काउन्सिल काय करतं तर पूर्ण वर्षभरात आपण स्टुडंट काउन्सिलच्या अंडर काही प्रोग्राम्स कॉलेजमध्ये अरेंज करतो. म्हणजे मुलांकडनं येणारे जे रिस्पॉन्सेस आहेत त्यांना कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज हवेत त्यांच्या नवीन नवीन आयडिया आपल्याला कॉलेजमध्ये इम्प्लिमेंट करता येतात जेणेकरून मुलांना नवीन असणाऱ्या कल्पना ते स्वतः तिथे ऑर्गनाईज करू शकतात. Our intention is to increase their maturity level and prepare them for real world situation. Our main objective is to boost their confidence, is to make them ready for teamwork, is to do the overall development among them. Humans of HET. 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 So student, if you want to get further information about our college and the various courses we are offering and the facility we are providing to our students, please visit our website hirwaleducationtrust.com. Thank you.